हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। माझ्या दाढीनं काडी फिरवली तर तुमची लंका जळून खाक होईल। मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर। माझ्या नादी लागू नका, आडवा आला की सोडत नाही, शिंदेंचा ठाकरेंना इशारा। पक्ष चोरला, वडील चोरले, लहान मुलांसारखे बोलतात, बाळासाहेब चोरायला काही वस्तू आहे का? एकनाथ शिंदेंचा घणाघात। पक्ष फोडले पण संपवण्याचं पाप केलं नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। तर ठाकरे लोकशाहीत पक्ष बाप चोरण्याची भाषा करतात, त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज। अतुल भातखळकरांची टीका। उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर। कन्नड, गंगापूर आणि वैजापूरमध्ये ठाकरेंच्या सभा होणार। मराठा आरक्षणासाठी 16 तारखेला विशेष अधिवेशन होण्याची शक्यता। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय। आरक्षणाबाबतचं विधेयक अधिवेशनात मांडलं जाण्याची शक्यता। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस। सगळे सोरेबाबतच्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करण्याची मागणी। शरद पवार आणि त्यांच्या सोबतीच्या सर्वांनी पुनर्विचार करावा। अजित पवार गटाच्या मेळाव्यात भुजबळांचं वक्तव्य। नेत्यांनी पुनर्विचार केला नाही तर किमान थांबायला हवं। भुजबळांचा अप्रत्यक्षपणे पवारांना टोला। ज्यांनी पक्ष स्थापन केला, उभारणी केली, त्यांच्या हातातून पक्ष काढून दुसऱ्यांना दिला। पवारांची निवडणूक आयोगावर टीका। तर सुप्रीम कोर्ट योग्य न्याय देईल, शरद पवारांची प्रतिक्रिया। शरद पवार आज कल्याण उल्हासनगरच्या दौऱ्यावर। स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेणार। उल्हासनगरमधील एल्गार परिषदेला हजेरी लावणार। दादा मुख्यमंत्री बनल्याशिवाय शांत बसायचं नाही, अजित पवारांना मुख्यमंत्री बनवण्याचा नेत्यांचा निर्धार। तर जरा कळ सोसा, सारखं मुख्यमंत्री मुख्यमंत्री करू नका, आधी पक्ष संघटना मजबूत करा। दादांनी आपल्याच नेत्यांचे टोचले कान। आमच्या दादांवर मर्यादा सोडून बोलाल तर ते जसे समोरून येतील तसे शिंगावर घ्यायची तयारी ठेवा। धनंजय मुंडेंचा मेळाव्यातनं शरद पवार गटाच्या नेत्यांना इशारा। राजकारणात मला दगा झाला, माझा वनवास झाला, जनतेचं प्रेम मला कळण्यासाठी हे सर्व झालं। भाजपच्या गाव चलो अभियानात पंकजा मुंडेंचं विधान। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या कुटुंबियांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी। कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष। शिवरायांना रामदास स्वामींनी घडवलं, योगींच्या विधानानं पुन्हा एकदा नवं घमासान। तर जिजाऊ याच शिवरायांच्या गुरु, काही लोक चुकीचं सांगतात, शरद पवारांची योगी आदित्यनाथांवर टीका। राज्य शिष्यवृत्ती परीक्षा 18 फेब्रुवारीला होणार। 6000 परीक्षा केंद्रावरती 9 लाख विद्यार्थी परीक्षा देणार। नागपूर जिल्ह्यासह विदर्भात दुसऱ्या दिवशीही गारपीट आणि अवकाळी पाऊस। गारपिटीमुळे भाजीपाला आणि फळबागांचं मोठं नुकसान। जळगाव शहराच्या आज पाणी पुरवठा बंद राहणार। जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद। पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। राज्यात कोरोनाच्या JN1 व्हेरियंटचा सध्या सर्वाधिक रुग्णांची संख्या। राज्यात JN1 व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या गेली 666 वर। बिहार विधानसभेत आज नितीश कुमार सरकारची बहुमत चाचणी। 128 आमदारांचं स्पष्ट बहुमत असल्याचा मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा दावा। दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी मोर्चा धडकण्याची चिन्ह। शेतकरी मोर्चाकडनं 16 फेब्रुवारी रोजी भारत बंदची घोषणा। दिल्ली लगतच्या सर्व सीमांवरती पोलिसांचा मोठा बंदोबस्त। अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडनं भारताचा पराभव। कांगारूचं हे चौथं विजेतेपद। 79 धावांनी ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।